नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीची पोपटी. त्याच्यासाठी लागते आपल्याला एक चिकन जो आपण मसाल्यामध्ये मिक्स केलेला आहे. दुसरं इन्ग्रेडियंट आहे वालाचे शेंगा आणि घरगुती पद्धतीने बनवणं असल्यामुळे आज आपण वापरतोय एक घरगुती मोठा कुकर. तर बनवण्याची पद्धत अशी आहे, प्रथम आपण एक लेअर शेंगांचा कुकरमध्ये टाकायचा आहे आणि नंतर उरलेले इन्ग्रेडियंट्स त्याच्यात टाकायचे आणि अजून तुमच्या आवडीप्रमाणे आपण अंडी देखील टाकू शकतो. तर आम्ही असे अंडीसुद्धा घेतलेले आहे आणि मसाला चिकनमध्ये हा मसाला उलटून घेतलेला आहे आणि त्यासुद्धा शेंगांच्या वरती टाकतो आणि त्याच्यावरती अजून एक लेअर ह्या वालाच्या शेंगांचे असणार आहे. त्या मसाल्यामध्ये आम्ही आपला गावठी मसाला, गावठी आपली पद्धतीचा मसाला आणि दही, तसंच थोडंसं वाटण, त्याचा एक पेस्ट बनवून आम्ही त्याला लावली आहे. अद्रक लसूण पेस्टसुद्धा. याच्यावरती आपण अंडी स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये. तो अंडी याच्यावरती प्लेस करतोय. तर पुढची लेअर आपण शेंगांची टाकायची. ह्या रायगड जिल्ह्यामधला सर्वात विशेषतः थंडीच्या वेळेतला सर्वात फेमस असं म्हणता येईल असा पक्वान आहे. तुम्हाला सगळ्यांच्या घरी किंवा मित्रमंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा विशेष करून हा केला जातो. काही लोक त्या भाताच्या वगैरे काही संबंध नाही याच्यात. एक वेगळं पाकवान बनत आहे आणि अजून आपण थोडंसं ओवा देखील याच्यामध्ये टाकू शकतो. तर चवीपुरता ज्याच्याने थोडंसं मिल्टिश फ्लेवर आपल्याला येऊ शकतो. बनवण्यापूर्वी याच्यात एक काळजी घ्यायची की याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे. पूर्ण वाफेवरती झाले पाहिजे. आहे पार्ट 1. पार्ट 2 मध्ये आपण पूर्ण झालेली फायनली आपली पोपटी आता बनवून रेडी झालेली आहे. आमचे सहकारी आम्हाला सांगतील चौकशी व्हायची. चला, तर अशा तऱ्हेने आपण आज पाहिलेली आहे की रायगडची फेमस पोपटी कशी बनवतात. मला आशा आहे की आपणही जरूर हे प्रयत्न आपल्या घरी कराल आणि या सुंदर पोपटीचा आनंद घ्याल. धन्यवाद.